नमस्कार, लाईफ इज अंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे मसाला बनवण्यासाठी किती खर्च येतो ते पाहणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते। हे शॉप आहे डोंबिवली वेस्टला, रेती भवनच्या इथून शेअरिंग ऑटोने तुम्हाला भोईरवाडीच्या इथे यायचं आहे। बाजूलाच गोकुळ बंगला आहे, त्याच्या बाजूलाच हे शॉप आहे आशापुरी मसाला। तर आता यांच्याकडे गर्दी पण बघू शकता किती आहे। तर यांच्याकडे वेळात वेळ काढून आहे ना आपण बघणार आहोत की मसाला 1 किलो मसाला बनवण्यासाठी किती आपल्याला खर्च येतो आणि त्याचबरोबर आपण मिरच्यांचा रेट सुद्धा पाहणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। आता आपण ह्या दादांना मालवणी मसाला, घाटी मसाला, आगरी मसाला हे सर्व मसाले बनवण्यासाठी काय खर्च येतो ते विचारणार आहोत। तर नमस्कार दादा। नमस्कार, आपलं तुमचं परत एकदा आमच्या दुकानात स्वागत आहे। सगळ्यांचा नमस्कार। मी आशापुरी मसाला, तुम्हाला ज्या प्रकारचा मसाला बनवायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही मला विचारू शकता। काही वस्तू मी तुम्हाला सांगतो। मला 5 किलोचा मालवणी मसाला बनवायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला काय प्रमाण लागेल आणि किती खर्च येईल? तुम्हाला 5 किलोचा मालवणी मसाला बनवायचा असेल, 5 किलो मिरच्यांचा ना, राईट? 5 किलो मिरच्यांचा आधी तुम्हाला मी विचारणार आहे की तुम्हाला कुठलं म्हणजे रंग, कलर, तिखट या नॉर्मल मसाला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला मीडियमचा मसाला पाहिजे, रेग्युलर म्हणजे रेग्युलर मालवणी मसाला जे कोणी खाऊ शकता। त्यामध्ये मी सध्या 3 किलो बेडकी देणार, ओके, 1 किलो पांडी देणार, अर्धा किलो काश्मीरी देणार आणि अर्धा किलो लवंगी देणार। संकेश्वरीचा त्यामध्ये वापर करणार नाही मी, कारण की जी बेडकी आहे त्यामध्ये बिया वगैरे जास्त असते, त्यामुळे मी बेडकीचा तुम्हाला हे देणार, ठीक आहे? आणि बेडकीचं बिया जास्तमुळे त्याची ती चव आहे ते आपल्याला भेटून जाते ते मसाल्यामध्ये। आणि त्यामध्ये आपण धने घेऊया अर्धा किलो, ठीक आहे? धनेनी काय असतं, जे मसाला आहेत ते बरोबर ॲडजस्टमेंट होऊन जाते ती मिरच्या आपल्याकडे, कारण की आपण पांडी घेतलेली आहे मिरची बरोबर, त्यामध्ये ती ॲडजस्ट होऊन जाते धने। आणि हलकुंड घेऊया 150 ग्राम, कारण की आपण जेव्हा भाज्या वगैरे बनवतोय मग आपण त्यामध्ये थोडंफार आपण हळदी पूड वगैरे जे असते ते आपण त्यामध्ये वापर केलं असतं, म्हणून आपण मसाल्यामध्ये थोडंफार हळदीचा वापर करतोय। जे खडे मसाले आहेत 22 वस्तू ते जे असतात ते कस्टमरचे प्रमाणे आणि माझे जे पद्धतीने असतात ते मी माझ्या पद्धतीने प्रमाणे अनुसार मी मसाला त्यांना टाकून देतो। आणि अगोदरची जी लिस्ट मी तयार करून देतोय लोकांना, ती लोकांना भरपूर आवडते आणि ते परत रिपीट माझ्याकडून ते लिस्टच परत घेऊन येतात। त्या पद्धतीने ते लोक मसाला करून घेतात माझ्याकडून। आणि तुमच्याकडे प्रमाण असेल ते मला तुम्ही सांगा, मी त्याप्रमाणे पण बनवून, हां राईट, त्याप्रमाणे मी बनवून देऊ शकतो तुम्हाला मसाला। म्हणजे दादाने आपल्याला मिरच्या सांगितल्या की कोणत्या कोणत्या मिरच्या किती लागतात, ते खडा मसाला जो आहे ते त्यांच्याप्रमाणे ते त्याच्यामध्ये टाकतात। म्हणजे त्यांना माहिती आहे की गरम, जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल, मीडियम पाहिजे असेल तर किती प्रमाणात खडा मसाला पाहिजे। आणि हो, जर तुमच्याकडे लिस्ट असेल तर तुम्ही दादांकडे ती लिस्ट द्या, त्याप्रमाणे तुम्हाला ते मसाला काढून देईल। 5 किलो मसाला बनवण्यासाठी काय खर्च येईल? 5 किलो मसाला जे मी मसाले तुम्हाला मी बनवून देणार माझे सजेस्ट अनुसार, तर त्याचा खर्च येतं 4.5 पर्यंत येऊन जातो मॅक्झिमम, आणि वर खाली पण होऊ जातोय, कारण की तुमची मिरची आहे ते वेगवेगळी तुम्ही घेतली तर त्या पद्धतीने जे प्राईस असतंय मिरच्यांचं ते चेंजेस होत असतोय। असं काही नाही की मी जे सांगितलंय 4.5 तोच होणार, असं काहीच नाही। कधी कमी पण होऊ शकतोय, जास्त पण होऊ शकतोय, असं फिक्स रेट नाहीये। आणि तो मसाला तयार होतोय मॅक्झिमम 6.5 किलो तुम्हाला भेटून जाईल मसाला। हां, म्हणजे दादाने आपल्याला एक अंदाजे सांगितलं की 4,500 रुपये खर्च येईल। म्हणजे आत्ताच्या जर मिरच्यांचा रेट बघितला त्यानुसार 4,500 रुपये। आणि जर तुम्ही गरम मसाला किंवा खडे मसाला घेते तर तुम्ही कमी जास्त करताय, त्याप्रमाणे रेटमध्ये पण वर खाली होईल आणि टोटल 6.5 किलोचा मसाला होईल। तर आता आपण आगरी मसाल्याचं प्रमाण विचारूयात। जे आगरी मसाला आहे त्यामध्ये आपण जे मिरच्या वेगवेगळी पद्धतीने वापरू शकतो, असा काही प्रॉब्लेम नाही आहे। पण जसं जे आगरी मसाला आहे त्यांना जास्त करून कलर लागतो आहे, म्हणून त्यामध्ये आपण माझ्या पद्धतीने अनुसार मी मिरच्या वापर करतो आहे। आणि जे मिरच्या, बिया वगैरे, गरम मसाले वगैरे जे असतात त्यांचा खर्च वगैरे 1300 रुपये येतात। आणि तो मसाला तयार होतो आहे 2 किलो मिरची आणि 1.5 किलो गरम मसाला, 3.5 किलो, म्हणजे ते सुकून दळून 3 किलोपर्यंत होतो आहे मसाला, त्यांचा 1300 रुपये खर्च येतो। हां, एकदम मस्त आणि सुंदर तो जो मसाला मी बनवून देतो आहे प्युअर बेडकी वापरतो आहे त्यामध्ये। असं काहीच नाही की नॉर्मल क्वालिटीची मी मिरची तुम्हाला देणार आहे आणि त्याचं मी गॅरंटी घेतो आहे 6 महिना 7 महिना त्याचा काही कलर उतरला वगैरे ती मी गॅरंटी जबाबदारी मी घेतो आहे। हां, म्हणजे 1300 रुपयामध्ये तुमचा 3 किलो आगरी मसाला तयार होणार आहे। आता घाटी मसाला बनवण्यासाठी काय प्रमाण लागतं आणि त्याचा किती खर्च येतो ते आपण दादाला विचारूया। मी साधारण तुम्हाला 1 किलोचं सांगतो। जे घाटी मसाला आहे त्यामध्ये लवंगी 1 किलो आणि बेडकी साधारण पाव किलो किंवा 300 ग्राम घेऊन आपण घाटी मसाला तयार करतो आहे। त्यामध्ये खर्च येतो आहे 800 किंवा 900 रुपये, कारण की तो जास्त महाग नसतो आहे। त्यामध्ये जो मसाला तयार होतो आहे 2-2.5 किलोपर्यंत होतो आहे, कारण की जे मसाला आहेत घाटी मसाला त्यामध्ये मीठ, कांदा, लसूण,
खोबरं, तीळ हे साधारण सगळे ॲड करून जाड मीठ म्हणून त्याचा जो मसाल्याचा जो वजन आहे तो ॲक्च्युअली वाढून जातो, म्हणून त्याचा खर्च येत नाही जास्त. 900 किंवा 1000 रुपयापर्यंत होऊन जातो त्याचा खर्च. बाकी जे कांदा, लसूण, खोबरं वगैरे जे असतात ते तुम्हाला ॲडजस्टमेंट करून ते तुम्ही घरी घेऊन भाजून कसं जे करायचं ते तुम्हाला प्रोसिजर करू शकतो तुमचे पद्धत अनुसार. ओके. हां, म्हणजे दादाने आपल्याला घाटी मसाला बनवण्यासाठी जास्त खर्च येत नाही. फक्त 1000 रुपयामध्ये तुमचा हा घाटी मसाला तयार होतोय. म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. कांदा लसूण टाकायची त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे. तर चला आता आपण आहे ना मिरच्यांचा रेट पाहून घेऊया काय आहे तो. मिरचीचे जे आताचे रेट आहेत सध्या ते कमी जास्त होऊ शकतोय, पण मी तुम्हाला सांगतोय ही 400 रुपये किलो ही बेडकी आहे. ठीक आहे, बेडकी पाहू शकता तुम्ही. प्युअर बेडगी 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. आणि जी लवंगी आहे लवंगी ही जास्त तिखट आहे, हिचा दर आहे 300 रुपये किलो. हा कमी जास्त होऊ शकतो, असा फिक्स रेट नाही आहे माझ्याकडे. जास्त वगैरे क्वांटिटी तुम्ही परचेस केले माझ्याकडून मग तुम्हाला मी ॲडजस्टमेंट करून देतो, असा फिक्स रेट नाही आहे. ही जी शंकेश्वरी आहे ही आली 300 रुपये होती, याचा दर आता हळूहळू उतरायला लागला आहे. म्हणजे ही तुम्हाला 250 रुपये किलो भेटून जाईल. ठीक आहे, 250 रुपये किलो संकेश्वरी. हां राईट, 250 रुपये किलो संकेश्वरी. ही पांडी आहे, हिचा पण दर कमी जास्त होऊन जाईल, फिक्स रेट नाही आहे, 300 रुपये किलो आहे. ओके. कुठली मिरची ते पण सांग. ही काश्मीरी मिरची आहे, तुम्ही काश्मीरी पाहू शकता, एकदम सुंदर आहे, काही म्हणजे यामध्ये घाण नाही आहे. हिचा दर आहे 650 रुपये किलो. पण 1 किलो वगैरे घेतले तर आपण कमी जास्त करू शकतो आहे, कारण की ह्या सध्या थोडीशी मला महाग आली म्हणून त्या पद्धतीने मी विकतो, असं काही नाही. 600 रुपये फिक्स रेट आहे. ठीक आहे. ही शंकेश्वरी मिरची आहे, ही पण सेम त्या पद्धतीची आहे, 250 रुपये किलो. ही आता मी मागवली आहे रेशमपट्टा रसगुल्ला मिरची, बघू शकता तुम्ही रसगुल्ला किती जाड आहे. ठीक आहे. ही जी मिरची आहे ना ॲक्च्युली आपण लोणचं वगैरे तयार करतोय ना, लोणचं वगैरे त्यासाठी पण वापर केले जातं आहे. लोणचा जो मसाला असतोय त्यासाठी पण वापर केले जातं. आणि म्हणजे जे आपण भरलेल्या मिरच्या बनवतो त्यासाठी, आणि ते लोणचं आपण बनवतो ना त्याचं पण ही मिरचीचा यूज केले जातं. ही जास्त तिखट राहत नाही, तुम्ही थोडे 100-200 ग्राम मसाल्यामध्येही वापरू शकता. हे मिरचीचे जे मसाला आहेत ते थोडंफार घट्ट होऊन जातो, म्हणून या मिरचीचा थोडाफार आपण वापर केला, काही प्रॉब्लेम नाही. माझा रेट काय आहे? याचा रेट सध्या आता तर साधारण 500 रुपये किलो आहे, आणि जास्त वगैरे घेतले मग आपण कमी जास्त करू. ओके. म्हणजे रेशम पट्टा जो आहे तो 500 रुपये किलो आहे. ही जी दांडीगट पांडी आहे ना तिचा दर आहे 400 रुपये किलो. आणि तुम्ही कमी जास्त घेत असेल माझ्याकडून मग आपण कमी जास्त करू शकतो, असं काही नाही की 400 रुपये किलोनेच मी मिरची तुम्हाला देणार, फिक्स रेट नाही आहे आपल्याजवळ. आणि ही लवंगी मिरची आहे बिन डेटाची, हिचा दर आहे 400 रुपये किलो. हे जे धने आहेत ना हे जुने धने आहेत, याचा दर आहे 180 रुपये किलो. आणि हे जे धने आहेत हे नवीन धने आहेत, याचा दर आहे 200 रुपये किलो. हे जे नवीन धने आहेत ना त्याचं आपण पूड वगैरे जे असतं पूड धने पूड वगैरे जे असतं त्यामध्ये आपण वापर करू शकतो. आणि जे जुने धने आहेत ते मसाल्यामध्येही वापर करू शकतो. असं माझं मान्य नाही की हे जे धने आहेत ते मसाल्यामध्ये आपण वापर करू शकत नाही आहे. तुम्हाला ज्यांना पाहिजे ते धने वापरू शकता. पण दादांनी सांगितलं जर तुम्हाला धनेपूड बनवायचे असेल तर तुम्ही नवीन धने घ्या, आणि जर मसाला बनवायचा असेल तर तुम्ही जुने धने वापरू शकता. आपल्याकडे आगरी मसाले जे बनवतात आपण त्याच्या आपल्याकडे बिया पण सुद्धा आहेत. हे तुम्ही बघू शकता एकदम साफ आहे, काही यामध्ये घाण वगैरे नाही आहे, प्युअर मिरच्यांचं बी आहे. हे बघू शकता तुम्ही, साफ करायची गरज नाही, अजिबात गरज नाही. मस्त बी आहे, एकदम तिखट पण आहे. 1 किलो बियांचा काय रेट आहे? असं तर मॅक्झिमम 1 किलो बिया वगैरे तुम्ही माझ्याकडून परचेस करतात तर साधारण 300 रुपये किलो आहे. हे जे तयार मसाले तुम्ही बघतात हा आगरी मसाला आहे, हा घाटी मसाला आहे, हा मालवणी मसाला आहे, हा हल्दी पावडर आहे, हे धने पावडर आहे, हे काश्मीरी पावडर आहे, हा जिरा पावडर, हा घोडा मसाला, हा खांडेला आणि हा गरम मसाला. तुम्ही हे सगळे बघू शकता. हे जे मसाला आहेत ना हे सर्वांसाठी सेम असतो, असं काही नाही की मी त्यांच्यासाठी काही स्पेशल बनवू, असं काही नाही. सगळ्यांसाठी सेम मसाला आहेत. आणि तुम्हाला हे मसाला नको नाही आवडत असेल तर तुम्ही माझ्याकडून जे लिस्ट आहे ते लिस्टप्रमाणे तुमच्या पद्धतीने मसाले माझ्याकडून तयार करून घेऊ शकता, असं काही नाही. आपल्याला दादांनी रेडीमेड मसाले दाखवले, त्यांच्याकडे बरेच असे रेडीमेड मसाले आहेत. म्हणजे काही जणांना जर मसाला बनवायला वेळ नसेल तर ती लोक आहेत ना सहज रेडीमेड मसाला घेऊन जातात. पण तुम्ही जर घरी मसाला बनवत असेल तर त्याचा खूप मोठा फायदा आहे, कारण का तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही मसाला बनवू शकता. म्हणजे तुम्हाला तिखट पाहिजे, कलर पाहिजे असेल किंवा तुम्हाला मीडियम तिखट पाहिजे असेल तर हे सर्व तुम्ही आहे ना मसाला जो बनवता त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. आणि मेन म्हणजे आपल्याला माहिती असते की जर तुम्ही मीडियममध्ये बनवलं आहे, तिखट बनवलं आहे, तुम्हाला किती प्रमाण टाकायचं आहे. आणि जर
जर तुम्ही रेडीमेड मसाला घेऊन जात असेल तर तुम्हाला जास्त कमी असा मसाला टाकायला लागतो आणि त्याचबरोबर तुम्हाला हळद टाकावी लागेल, गरम मसाला टाकावा लागेल. मग तुम्ही जो बनवून मसाला घेता त्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्ही हळद किंवा गरम मसाला हे ॲड करून तुम्ही हा मसाला बनवतात आणि तो आपला आहे ना एकदम घरगुती प्युअर मसाला तयार होतो. तर हा फरक आहे घरी बनवण्यामध्ये आणि रेडीमेड मसाला घेण्यामध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मसाला बनवण्यासाठी काय प्रमाण लागतं आणि काय खर्च येतो ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर मिरच्यांचा रेट आणि खडे मसाला यांचाही रेट काय आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.